पांडुरंग करू प्रथम मन दुसरी चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कर जोडितो कथे काळी आपण असावे डोळे रंगाई ओई इटाई पिटाई माझी कृष्णाई कानाई रंगाई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा भंग आहे आणि त्या अभंगावर काही आपण थोडस चिंतन आपल्या बुद्धिमती प्रमाणे करणार आहोत। त्या अगोदर अल्पसा असा परिचय आहे। हा जो हरिनाम सप्ताह महोत्सव चालू आहे आपल्या गावामध्ये ही फार मोठी परंपरा आहे आणि खूप वर्षाची मोठी परंपरा आहे। मोठमोठे महात्मे ज्या जगद्गुरु तुकोबरा यांचा आपण घेतला त्या वंशातल्या एका मोठ्या व्यक्तीने हा कार्यक्रम सुरू करून दिला। विठ्ठल त्याच्या लोकांना सगळ्याला मला वाटतंय देवकर महाराज सगळ्यांना ते निवृत्ती महाराज माहिती, पण माझ्यासारख्या पामराला असं जोडून पाहण्याचा योग असा आला की माझं ते उपजीविका साधन लाऊडस्पीकरचा उद्योग होता आणि त्या काळामध्ये कुठलीही लाईटची सुविधा नव्हती। मोठ्या बॅटरीवर असे लाऊडस्पीकर तेव्हा होते। त्यावेळेस मला वाटते एकच ते अष्टघराचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतरची गोष्ट 1 वर्ष 2 वर्षाची आणि मला तिथं येण्याचा योग आला। तुम्हाला सांगतो तो काल कधी जास्त तुम्ही त्याच्यावरून अनुमान करायचे सगळ्यात लक्षात येणार नाही मला ते सांगायला, पण एक रात्रभर लाऊडस्पीकर बॅटरीवर लावल्यानंतर मला देते 35 रुपये। तो कालावधी कसा असतो तुम्ही काढा, ते आम्ही डोक्यावर दुसरी 2 माणसं घेऊन जातो सामान। तर एवढे मोठे महात्म्याने ही परंपरा सुरू केली, मोठ्यानं जो काही कार्यक्रम सुरू करून दिला असेल ज्याची प्रेरणा आहे मोठ्या माणसाची ती ताकद घेऊन येते बरं का, आणि हा उपक्रम चालू होतो। तसं पाहिलं तर आपण मोठ्या परंपरेत आहोत, भाग्यवान आहोत की आपले कामसुरकर मालकाच्या परिसरात हे सगळं वैभव आहे। वांगी असू द्या हे कामसुरकर मालकाचाच वैभव आहे, कारण संत श्रेष्ठ गुरुवैर्य नारायण बाबा हे सुद्धा ह्याच परंपरेतले आणि म्हणून अशा थोर परंपरेमध्ये तुम्हाला आम्हाला संधी मिळली ही फार आपण मोठे भाग्यवान आहे। आणि त्याच्यामध्ये विशेषतः सांगतो तुम्हाला, कोणाला मोठं कोणाला कनिष्ठ कारण एखाद्याला मोठं म्हणलं की एक कनिष्ठ ठरतो असा नियम आहे। एखादं का वर्णन आम्ही जर केलं की दुसऱ्याचा अपुरं पडतंय मग तो कनिष्ठ ठरतो, कशाची गोष्ट नाही। पण निश्चित तुम्हाला सांगतो की कामसुरकर मालकाच्या फळामध्ये जे ते काही लोक येऊन गेले पूर्वीचे आणि त्या काळामध्ये मग नारायणगावापासून तर आपण विचार घेऊ, नारायणगावच्या गादीवर हरिभक्तीपरायण गुरुवरी बळरामजी मास्तर साहेब बाबा आहेत। पण एक सांगतो, आपल्याला काही आर्थिक दृष्टीनं वैभव पाहण्याची सवय झाली तुम्हाला लोकांना, परमार्थिक वैभव पाहायची दृष्टी झाली नाही तुमच्या आमच्यामध्ये। पण त्या महाराजांचं वर्णन त्या महाराजांची गाडी घोडी माडी बंगला सगळं काही लक्षात येते, तेव्हा ते मोठे पण सिद्ध होते। पण किती वर्षापर्यंतची परंपरा ह्या परंपरेमध्ये तो राहिला, किती परमार्थ साधना केली ह्याचं मोजमाप आमच्याकडे राहिलं नाही। म्हणजे आम्हाला तुम्हाला पाहिलं कोणी लोकांनी की कंपोर कसं पाहिलं तर माझ्यासारख्याला महाराज मिळायचे हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज एखादी गाडी घेऊन या तुमचं वय झाले असू द्या म्हणलं, वय जरी झालं असलं ते तपश्चर्या होती तामदेव महाराजची ते वाघावशील होती, तपश्चर्याशील माणूस होता। आमचं वय नुसतंच आहे पण कार्य काहीच नाही, आमचा कुठला अधिकार नाही। मी तर म्हणतो हालाकडे पाहिलं ना तर अशी एक जुनी मन आठवती मला, आठवण्याची माझ्या रुपयाची कारण नाही। परमार्थामध्ये आलेल्या प्रत्येक माणसानं चिंतन करायचं असतं। लोक जे आपला सत्कार करतात तर आपलं मूल्य काय आपण स्वतः जपलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, पण ते आज आमच्यात राहिलेलं नाही।
आमचा कोणी सन्मान नाही केला, पत्रिकेमध्ये ह ब को गु गु असं काही लिहिलं नाही तर आम्हाला राग येतो. अहो मोठमोठ्या महात्म्याचं मला सांगा, तालिकडे पत्रिका तुमची ती पत्रिका मी पाहिली नाही. पत्रिकामध्ये आमच्यासाठीचे फोटो टाकतात आणि मोठ्या महात्म्याचे देवाचे फोटो वरील लहान आणतात, सगळ्यांना माहिती. आणि आग्रहानं माझा फोटो टाका म्हणून चुकून येते, मला सांगा काय अधिकार आहे? तुकोबरायचं चिंतन जर आपण केलं, ज्या तुकोबरायच्या आपण बोलणार आहे त्यांचं वर्णन निळोबरायाने केलं. नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण युक्ती. ह्या 4 चरणावर जर बोलायचं ठरवलं तर कित्येक वर्ष निघून जाते महाराज, चरण शिल्लकच राहते, अशी अवस्था आहे. सच्चिदानंद रूपात तुकोबरायला भगवान श्रीकृष्णाची तुलना आहे, लक्षात ठेवा. तुम्ही भागवतकार सच्चिदानंद रूप आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतव्य असं म्हणता, ते तुकोबर आहे. एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढा मोठा अधिकार असताना तुकोबराय म्हणतात नो हे दास खरा तरी हा झाला शे डांबोरा. अशा मोठ्या महात्म्याने म्हणाव, आम्ही तुम्ही मात्र थोडीशी डिग्री नाही टाकली नुसतं खेदाची गोष्ट आहे. तेच चिंतन तुम्ही आम्ही करण्यासारखे. कोणाची टिंगल कोणाची निंदा करण्याचे व्यासपीठ नाही. व्यासपीठानं कोणाचं वर्णन करता तर करता यावं, कोणाची निंदा करू नये. पण वस्तुस्थिती काही मांडणं बी संप्रदायाच्या दृष्टीनं महत्वाचं असतं. विठ्ठल त्या संप्रदायानं त्या महात्म्याने तुम्हाला काय केलं? आपण जरा मागची परंपरा बघा आपल्या उमऱ्याची. आपल्या उमऱ्यामध्ये मला सीताराम महाराजापासून कीर्तनकार माहिती, गुरुवारी हरिओम महाराज माहिती, गुरुवारी लक्ष्मण महाराज माहिती. आज जे आहेत गणेश महाराज असतील, माऊली महाराज असतील, सिद्धेश्वर महाराज असतील, विश्वंभर महाराज असतील, आज मी ज्यांचं मोठं प्रश्न आहे आता तुमच्या हनुमान मंदिराच्या तिथं यशवाडी शिवेंद्रजी महाराज यशवाडी. आता एवढे महात्मे आजपर्यंत आहेत आणि परंपरा आहे, भजन साधना आपल्यात आहे. नामदेव महाराज काकड्याच्या भजनामध्ये आपण सगळे ऐकले, ज्यांनी साधना केली. कानसुकरच्या फळामध्ये आपण जुन्यापासून पाहतो, मी किमान 50 वर्षापासून पाहतो कानसुकरच्या फळामध्ये. एवढ्या लोकांनी सेवा केली. अहो एवढी सेवा केली, त्या सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा नाही. एखाद्यानं साधारण स्वयंपाक केला असेल, जिजा अक्षरशः त्यांना कुठं नाही करत गेलं की सकाळची कवच्या घेऊन हजर. संप्रदायाची सेवेला काय म्हणतो तुम्ही बघा. विनेकरी आमचे गंगाधर बुवा हिवरेकर होते, त्यांची अशी सेवा होती. महाराज तुमच्या गावात बी आले, कीर्तनाच्या अगोदर यायचं, पकवास लावायचा, विना लावून बसायचं, सुरू करून द्यायचं, पुन्हा जेवायला जायचं. काय निष्ठा असं संप्रदायाबद्दल. असे लोक आहेत. तुमच्या इथे एवढे परंपरे मोठमोठे व्यासपीठ, मोठे भागवतकार झाले. आता गात्याचं पारायण काय एवढा गाता मुकत गत माझ्यासारख्या कीर्तनात ते टाळ म्हणतात. खरं तर माझ्यासारख्याचं कीर्तन तरी उभाच राहणार पाहिजे, एवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. पण गोष्ट अशी की संप्रदायाला वाहून घेतलेली माणसाची. मला हे तुम्हाला सांगायचं की आपण फक्त देवाकडे मागणी, ह्याच्यामध्ये मागणीचा अभंग केला तो, आणि ते का मागायची त्याची पूर्वपंचक तुम्हाला सांगायचं मी. आणि दुसरी गोष्ट देराचं वैभव. आम्हाला वांगीच्याकडे पाहिले की 100 गायक दिसतात, मोठे मोठे गाड्या घेऊन फिरायला दिसतात. पण तुम्हाला सांगू का, नारायण बाबांनी खरेदी तुमच्या 200 गावात दिली. हे म्हणजे तुमच्या पुढे वर्णन करते, फुकट नाही. गाजगाव असेल, उमरी असेल, उमरा असेल, दिग्रस असेल, इथलं परमार्थाचं वैभव कांतूर हे येतो वैभव अंतर काही सगळं तुमचे काहीच नाही. तुम्ही म्हणता हे वांगीत बोलतो, वांगीत बोलतो, वांगी सुद्धा हे बोलू शकतो मी आणि बोललो. मला काय सांगायचं, तुम्हाला दिला असेल आर्थिक वैभव दिला असेल, पण भगवंताने जे आर्थिक वैभव दिलं नाही ना, ही खरी साधना दिली अशी अवस्था आहे. पण आम्हाला दुर्बळ वाटतो. लोक मला बरेच म्हणतात, महाराज तुम्ही इतक्या भागवतकाराला साथी केल्या, 40 लोकांच्या बरोबर मी पिकवे, तुम्हाला एखादी सायकल काय करायची सायकल?
सायकल वगैरे जर काय म्हणा तिथं माझं चांगलं मूड असतं कधी पता लागला. आज मी 78 वर्षाच्या वयामध्ये पलीकडच्या काढून इथं चलत येतोय. हे काय साधं वय होय का? लोकांना मूल्य कळणार काय की ही जी देण आहे आमच्या तुमच्यामध्ये तुमच्या उमऱ्यामध्ये शुद्ध परमात्मा. मला सांगा मागच्या किती वर्षापासून पाहतो मी म्हणजे अगोदर कुठेतरी वाईटा पुढे चांगले आहे का? आपण साधारण व्यवहाराची गोष्ट घ्या. 2 बैल झाले आणि नवीन जोड समजा नवीन जोड आणली की चर्चा होती. एक बैल जरा ढळस आहे म्हणजे एक डाबा असल्यामुळे एक ढळस दिसला लोकांना. मला सांगायचे साधना ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला अगोदर खोटं कळलं पाहिजे तेव्हा चांगल्याची परीक्षा होती लक्षात ठेवा. आणि म्हणून त्याची मती कमी नाही, त्या खोट्याची मती कमी नाही. अहो राम कशाला आपल्या निवडणुकीच्या काळ होऊन गेला. एखादा निवडून येतो, निवडून आलेल्या माणसाला मतदान 1-2 लाख 1 लाख जास्त पडले म्हणजे ज्याच्या विरोधात पडला त्याची किंमत कमी समजता का तुम्ही? त्याचं मोजमाप त्याच्यावरच आहे लक्षात ठेवा. पडला असला तरी त्याचं मोजमाप कमी नाही. ही आवडत्या परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे शोधा की आम्ही कितीपर्यंत. तुम्हाला एक प्रसंग सांगणार पण गुरु महाराजांची ताकद त्याच्या लक्षात नाही. आम्ही गुरु महाराजांकडे फक्त आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही परमार्थात राहायची आमची इच्छा प्रकट केली. काय चुकलं त्यांनी काय आम्हाला दिलं नाही सांगा तुम्ही. आज आम्ही एवढ्या वर्षांमध्ये आहेत काही वाटलं ते संकटामध्ये तोंड दिले ते आम्हाला घडायचं काही काम पडलं नाही लक्षात ठेवा. पण संतांची देण ही खरी. तुम्हाला फार ऐश्वर्य संपन्न केले असतात. आपल्या पुढे तुकाराम महाराज बसले काम हे सगळे मालक लोक आहेत आपल्या पुढे. आज जे आमचं वैभव आहे की आमच्या कीर्तनामध्ये गणेश महाराजांचा माणूस फळाचा माणूस मालक माणूस प्रकल्प वाजतोय आणि मालक माणूस कीर्तन ऐकतोय याच्यापेक्षा भाग्यवान कोणी ठराय. कानसूरचा असेल वांगीचा असेल उमरा खासगाव एवढे कुठलाही माणूस असत्या. मी तर म्हणतो तिथलं कुठलंही आम्हाला प्रमाण ही ताकद आहे यांच्यामध्ये. आणि म्हणून ती ताकद गुरु महाराजांची होते की तुम्हाला आम्हाला आजपर्यंत ठेवले. मला सांगा कुठला अभ्यास आहे की लोकांनी सांगा तुम्ही कीर्तन करा. अहो ह्या तुमच्या या पत्रिकेमध्ये महाराज जर पहिले पाहिले सगळे ते शिवसारखे आमच्यासारखे पण आम्ही निर्णय मग उभा राहतो विठ्ठल विठ्ठल. आता इथे ते आंध्रपुरीचे आचार्य महाराज माधव महाराज येऊन गेले, शांतीब्रह्म येऊन गेले, राम महाराज पिंपळकर येऊन गेले, किशोरजी महाराज. आता किशोरजी महाराज काय सांगा तुम्हाला. किशोरजी महाराजांचं ऐकत प्राण जावं अशी माझी इच्छा भगवंताकडे. सत्य सांगतो भाग्यवान तुमचा मुलगा तबला वाजवतो ना काय होतं. तबला वाजवायला चांगला ऐकायला मिळते लक्षात ठेवा. पेटीचे उपकार माझ्या जीवनात सगळ्या माणसाला वाटते तुम्ही लोक आम्हाला नाव ठेवतात पेटी नसो आमच्या भरणात का नसो. अरे बाबा आम्हाला ठेवलं की नाही आता बोलतो बोला. तर त्या महात्म्याचं चिंतन ऐकवतोय मी. आता अर्धा भागवत ऐकले नाविन्यपूर्ण हृदयात बसतो. काय काढतं ते भागवत ते कुठले काय हिंदीत पडायची यात पडायची. खरं पाहिलं तर असे मूर्तिमंत पुतळे तयार केले. आणि तुमच्या गावामध्ये बहुमान जेव्हा बाबाचा मिळते तुम्ही 3 तिथं जे हे कार्यकारी सदस्य त्याला काय विश्वस्त गणेश महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, बाळासाहेब आले आपल्या कीर्तनाला. तिथली सेवा त्या स्वरूपात तुम्हाला करायला मिळते. उगत देत नाही तुम्हाला हे पद. लोक निष्काम सेवा करणारे ज्या दृष्टीमध्ये लोक त्यालाच पद मिळते. जर निष्कार्य दिसला की त्या लगेच काढते बाहेर असं नियम आहे. आम्हाला काय देखण्याचं फाळतून बाहेर काढे ते आधीच म्हणायचं कार्य काय ते सहज मिळेल तुम्हाला. तर ही गोष्ट काय देण जी आहे नारायण बाबाची
आपल्याकडे. आता काय महात्मा घेऊन आता मला सांगे गोंडवा काय चिल्लर आहे आपल्या फळातलं ना. एक महात्मा माणूस येते जप करीत पडते यात्रा करते एवढं मोठं वैभव येऊन जाते. सांगा तुम्ही. तर ही देवजी ज्यांनी ही साधना केली हे सांगायला मी प्रस्तावना माझी चालूच आहे. ही आबावर येतोय विपरीत. तर तुकोबराच्या जीवनामध्ये सांगा तुकोबराचा काय अधिकार असताना सुद्धा अहो मी आता काही महात्मे परत सांगा काही महात्मे आहेत म्हणून तुमचा आमचा ही परमार्थ चाललाय काही आहेत म्हणून चाललाय नाही असं म्हणता येत नाही. अहो तुळशी उगवतात हे काही साधारण मत वाटते का. जगाच्या पाठीवरचं खरं नवलच आहे. कित्येक लोकांना पाहायला येऊन काम सुद्धा तुळशी उगवतात ते खरंच आहे का. मी आता तिथं मंडप घेऊन 50 वर्षापर्यंत 25 वर्ष तुमची सेवा केली मालक लोक. तिथं मला कळालं की मी 25 वर्षांमध्ये फक्त 1 वर्ष चर्चा केली कोणती तिथे जाळ होत दुसरा माणूस त्यावर्षी उगवणार असं म्हटलं नाहीच उगाल्या. पण सांगा कित्येक लोक पाहणी करायला आले तिथं जास्त उगवल्या ते काय साधारण काही हो चमत्कार नुसता नाही. आणि त्याच्या परंपरेमध्ये आपण आपण भाग्यवान आणि म्हणून जिथं सेवा करायची संधी आपल्याला मिळावं हीच इच्छा आपण प्रकट करावं. त्यांचा सहवास आपल्याला घडावा आणि त्यांच्या सहवासापासून आपण दूर गेल्यानंतर ती हानी होती ती हानी भरून काढता येतच नाही. ठिकठिकाणी त्यांच्याबद्दलचा प्रयत्न केलाय. आम्हाला संगती असावं कशाची संगती असावं कोण असावं त्यांचं कार्य काय हे पाहायला वाचून संगती करू नये. संगत करताना विचार करावा संगतीवर अवलंबून सगळं खेळ. तुम्हाला वाटतं का परमार्थ हा खरा संगतीचाच विषय. काय गरज आहे तुम्हाला संगीताच परिणाम आहे की ज्याचा उद्धार व्हायचा. आपण भागवत ऐकायचा नारद मुनीचं कीर्तन आपण ऐकतो. त्यांनी पूर्ण चरित्र सांगितलं की आज महाराजाला मी कोण होतो कसा होतो आणि कशा सहवासामध्ये मी कोण झालो ब्रह्मैना दिला वगैरे देवाने ते सगळं त्यांनी सांगितलं. एकंदरीत संगतीचा परिणाम संगतीवरच अवलंबून आहे तुमचं आमचं जीवन. चांगल्याची संगत असते. भगवंतच म्हणतात संगतीच्या बद्दल उद्धवाला सतसंगती वेगळे दान तात्काळ पावया माझे स्थान अधिक नाही साधन सत्यदान. उद्धवाला समजले फक्त तुला जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताची संग संताविन प्राप्ती नाही. ती गोष्ट सांगतो ही संप्रदायाची खरी बैठक काय असेल तर 3 भजनी मंडळ पूर्वीपासून पाहतो मी. पण 3 भजना मंडळामध्ये सुद्धा एकोप्यानं भजन ही खरी साधना आहे परमार्थाची. नाही तर त्या भजनाकडे ते नाही त्या भजनाकडे ते नाही अशी गोष्ट पाहायला मिळते. पण खरी साधना झाली ज्या ज्या ठिकाणी तिथं फळच आहे की सगळ्या ठिकाणी सगळे आहेत. तिन्ही सत्य झाले ते सगळे लोक एकत्र आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरायांचं आता हे जे काही पारायणाचं ह्या वर्षी ना पारायणाचं किती वर्ष झाले पारायण 375 वर्षे झाले. म्हणून आता प्रत्येक गावाला पारायण चालू त्या निमित्तानं. आणि पारायणाचं काय महत्व बुवा पारायण का करायचं. पारायण चालू असताना एखादाही शब्द आमच्या गळी उतरला ते काम झालं. फार लागत नाही एकत्र अनुभवी तसं ज्ञानेश्वरीत म्हणे तसं अभंगामध्ये एक चरण अहो संसारिक जीवामध्ये एक अभंग उतरला काम झालं. काय तुकोबराची देण आहे. आपण जोडून या धन उत्तम व्यवहारी अभंग जर केला मला वाटतं सगळ्यांनी पाठत घेतला आणि अचानक जर आणला तर त्याला कटलं पोलीस स्टेशन आमकन गमक म्हणायचं कामच नाही. मला त्याच्यात सगळं सांगितलंय की आचारसंहिता सांगितली संसारची शुद्ध संसार कसा म्हणायचा. आणि एकच सांगतो शुद्ध संसार करण्यात आला की बाकी दुसरं काहीच करायची गरज पडत नाही. विधीने सेवन विषय त्यागाते समान. म्हणजे विषय सुद्धा त्यागामध्ये मोडतो पण विधीने सेवन केलं पाहिजे.
आता मला सांगा एक वाक्य काय सांगून गेलं आम्हाला? कसला त्याग करायची गरज नाही, आम्हाला वडा जायचं काम नाही, काहीच नाही. कोण अन्न सांडू नको, म्हणजे त्याग करू नको, उपवास करू नको, त्याचा अर्थ असा आहे. तर तुम्ही काही करण्याची गरज नाही. नरगती काय सर ते जायचीच गरज नाही कुठं. ही वार्ता आहे. फक्त एकच पाहिजे आमच्या जीवनामध्ये, संगत करायची. पण ठीक आहे तुम्ही म्हणता संगत करा, आता पुस्तकी संगतीचं चाललंय, पण नेमकं संगत कशाची करायची बघा ते पहिले